हालेलुया. लूक याचा 19वा अध्याय आणि 1 पासून काही वचन आपण बघू. येशू यरीहो गावामधून जात असताना जक्कई नावाचा एक मनुष्य होता आणि तो मनुष्य खूप श्रीमंत होता आणि तो जकातदार होता. पण येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि येशू खूप श्रीमंत होता, जक्कई श्रीमंत होता आणि येशू कोण आहे तो पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. हालेलुया. येशू तर श्रीमंतच आहे, जक्कई श्रीमंत होता. येशू कोण आहे, तो कसा आहे, कसा दिसतो हे पाहण्याचा जक्कई प्रयत्न करत होता. आणि जक्कईने मनामध्ये निश्चय केला की येशू त्या वाटेने जातो येतो. आणि जक्कई उंचीने बुटका होता. जक्कईला येशूला पाहता येत नव्हतं. आणि ज्या वाटेने येशू जायचा यायचा त्या वाटेमध्ये एक उंबराचं झाड होतं. आणि लोकसमुदाय असल्यामुळं जक्कईला गर्दीत जाऊन येशूला पाहता येत नव्हतं. पण त्याने एक मनामध्ये निश्चय केला की येशूला बघायचे. आणि ज्या रस्त्यात येशू यायचा जायचा त्या रस्त्यामध्ये एक उंबराचं झाड होतं. आणि येशू त्या उंबराच्या झाडाजवळून जात असताना जक्कई झाडावर चढला येशूला पाहण्यासाठी. आणि येशू त्या रस्त्याने वाटेने जात असताना येशूची नजर त्या जक्कईकडे गेली. आणि जसं येशूने जक्कईकडे पाहिलं आणि येशू जक्कईला म्हणाला, जक्कई त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. हालेलुया. आपण येशूला पाहण्याचा प्रयत्न करतो का? येशू कसा आहे, कसा दिसतो, येशू कुठं राहतो, त्याला भेटायचा आपण प्रयत्न करतो का? पण हा जक्कई श्रीमंत असताना, पापी व्यक्ती असताना त्याने एक मनामध्ये निश्चय केला की येशूला बघायचे. पण त्याच्या उंचीमुळं त्याला येशूला बघता येत नव्हतं. आणि या लोकसमुदायामध्ये येशू असताना जक्कईला गर्दीत शिरता येत नव्हतं. पण मनामध्ये एक निश्चय केला की मी जातो आणि उंबराच्या झाडावर चढून मी काय करतो, येशूला बघतो. जसं येशूची नजर त्या जक्कईवर गेली आणि येशू बोलला, जक्कई त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी काय करायचं, उतरायचं. आपण येशूला आपल्या घरी आमंत्रण देतो का? येशू आमच्या घरी ये, है ना. आपण असं म्हणतो का येशूला, येशू आम्हाला तुला बघायचं आहे, तू आमच्या घरी ये. जक्कईने येशूला काय दिलं, आमंत्रण दिलं. आणि येशू बोलल्याबरोबर जक्कईला एवढा आनंद झाला आणि जक्कई त्वरेने खाली उतरला आणि त्याने येशूचं आनंदाने आगताने स्वागत केलं. तसं आपण येशूचं आनंदाने आगताने स्वागत करतो का? आपल्याला आनंद होतो का, येशू तू आमच्या घरी ये, आहे ना. आपण म्हणतो का, आम्हाला तुला बघायचं आहे, तू कुठं असतो, आहे ना, तू कुठं राहतो, आमच्याकडं ये, आम्हाला तुला बघायचं आहे. हालेलुया. जक्कईने येशूचं आनंदाने आगताने स्वागत केलं. आणि जक्कई कसा होता, श्रीमंत होता, पापी होता, जकातदार होता, जक्कई लुबाडणारा व्यक्ती होता. पण त्याच्याकडं पैसे असतानाही, श्रीमंत असतानाही त्याने एक मनामध्ये निश्चय केला की येशू कसा आहे, कोण आहे, त्याने काय केला, पाहण्याचा प्रयत्न केला. आणि मग येशू जक्कईला म्हणाला, आजच काय तुझ्या घराचं काय झालेलं आहे, तारण झालेलं आहे. म्हणजे परमेश्वराने जक्कईची पापापासून काय केली, सुटका केली. पापापासून त्याला सुटका मिळाली, त्याचं तारण झालं. आणि मग जक्कईने येशूला आनंदाने आपल्या घरी काय झालं, घेऊन गेला. येशूचं आनंदाने आगताने स्वागत केलं. येशूला त्याने आपल्या जीवनामध्ये आमंत्रण दिलं, येशू तू आज माझ्या घरी ये. आणि येशूने जक्कईचं ऐकलं. जक्कईबरोबर येशू गेला
आणि येशूच्या पापाची क्षमा, येशूने जक्कईच्या पापाची काय केली, क्षमा केली आहे ना. तसं देवाला जर आपण आपल्या हृदयात घेतलं, आपण त्याला आमंत्रण दिलं, आपण किती जरी पापी असलो तर येशू आपल्या पापाची काय करतो, क्षमा करतो. आणि आपण किती गुन्हे जरी केलेले असले आहे ना, आपल्याकडून किती चुका झालेल्या असल्या तरी त्याची आपल्याला येशू क्षमा करतो. कारण तो तसा देव आहे, प्रेमळ दयाळू देव आहे. त्याचं अंतःकरण प्रेमाने भरलेलं आहे ना. त्याला आपला कळवळ आलेला आहे. त्याचा काही पापी होता, लुबडणारा होता, लोकांचं अन्यायाने घेतलेला होता, तरी परमेश्वराने जक्कईची काय केली, क्षमा केली. असं आपला देव आहे. तर आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणात येशूला आमंत्रण देतो का? त्याला आपण म्हणतो का, तू आमच्या घरी ये, आम्ही तुला आमंत्रण करतो आहे ना. जक्कईने त्याला काय केलं, पाण्याची उत्कंठा केली. जक्कईच्या मनामध्ये एक आनंद झाला. देवाने त्याला एक आनंदाचं जीवन दिलं आणि त्याने आनंदाने येशूला मिठी मारली आणि देवाचं त्याने आगताने स्वागत केलं. आपण परमेश्वराचं आगताने स्वागत करतो का? त्याला आपल्या हृदयात बोलवतो का, येशू ये आणि आमच्या हृदयात येऊन वस्ती कर. जक्कईने अशा प्रकारे परमेश्वराला काय केलं, आमंत्रण दिलं, येशूला आमंत्रण दिलं. जक्कई बुटका असताना तो उंचीने ठेंगणा होता, येशूला पाहता येत नव्हतं, तरीही त्याने एक मनामध्ये योजना केली की येशूला त्या रस्त्याने जातो येतो, त्या रस्त्याने मी झाडावर जाईन आणि येशूला त्या झाडावरून काय करीन, बघन. आणि येशूची नजर जक्कईवर गेली आणि जक्कईच्या पापाची येशूने क्षमा केली. जक्कईचं येशूने तारण केलं. त्याच्या जक्कईचंच नाही तर त्याच्या पूर्ण परिवाराचं तारण झालं. पापाची क्षमा झाली, जक्कईला पापापासून सुटका मिळाली. तसं जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये देवाला बोलवलं, आपण पश्चाताप केला, आपल्या येशू आपल्या पापांची काय करतो, क्षमा करतो. किती गुन्हेगार असला तरी देव आपल्याला त्याच्यातून काय करतो, सोडवतो आहे ना. परमेश्वर आपल्याला क्षमा करतो. अशा कारणाने परमेश्वराने जक्कईची काय केली, सुटका केली. पैसे लुबाडणारा व्यक्ती एक धनवान झाला. पैसे लुबाडून काय झाला, धनवान झाला. आणि त्याला एक त्याच्या जीवनामध्ये त्याचा एक जाणीव झाली की त्याने लोकांचं काय केलेलं आहे, अन्यायाने घेतलेलं आहे. आणि त्याने मग येशू ख्रिस्ताला कबुली दिली, मी अन्यायाने कोणाचं काही घेतलं असेल तर त्याला मी चौपट परत करीन. येशूने म्हटलं, आजच्या घराला काय झालेलं आहे, तारण झालेलं आहे. आणि देवाने जक्कईच्या पापाची काय केली, क्षमा केली. हे वचन सर्वांसाठी आशीर्वादित करो.